नमो बुद्धाय. जय भीम. मी प्रफुल्ल सावंत, सामाजिक कार्यकर्ता. आज जे देशामध्ये जे विषमतेचं वातावरण पसरलेलं आहे, या देशाचं नाव साऱ्या जगामध्ये शांतिदूत भगवान गौतम बुद्धाच्या नावानं आहे. आणि त्याच भगवान बुद्धचा जो बिहारमधील महाविहार आहे, त्या महाविहारावर आज मनुवाद्यांचा कब्जा आहे. आणि तो कब्जा काढण्यासाठी आज पूर्ण भारत देशामध्ये एक मोठे आंदोलनं चालू आहेत. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 25 तारखेला फार मोठा भव्य असा मोर्चाचं आयोजन आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून या नांदेड जिल्ह्यातले आदरणीय भिक्खूगण, भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व उपासक मंडळी, उपासिका या सर्वांनी मिळून एक भव्य मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. बुद्धगयाचा जो बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 आहे, त्या ॲक्टनुसार तिथलं जे व्यवस्थापन चालू आहे आणि त्या व्यवस्थानामध्ये जे 4 बौद्ध भिक्खू आहेत, बाकी 4 ब्राह्मण आणि जो कलेक्टर असतो तो अध्यक्ष, ही अशी जी एक जगावेगळी व्यवस्था हे भारत देशामध्ये आम्ही पाहत आहोत. कारण भारतामधल्या कुठल्याही मंदिरामध्ये जा, मस्जिदीमध्ये जा, गुरुद्वाऱ्यात जा, व्यवस्थापन हे त्यांच्या समाजाचं असते, त्यांच्या धर्माचं असते, त्यांच्या जातीच्या लोकांचं असते. परंतु हे एक उदाहरण आहे की या उदाहरणावरून कळते तुम्हाला की या देशातली व्यवस्था जी आहे किती विषमतेची आहे. आणि म्हणून या विषमतेला गाडण्यासाठी आम्ही सर्व एक होऊन येणाऱ्या 25 तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करून हातात पंचरंगी ध्वज घेऊन शांततेत आपल्याला हा मोर्चा नांदेडमध्ये काढायचा आहे. आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बिहार सरकारला, नवे देशात आम्हाला हे मेसेज द्यायचा आहे की भगवान बुद्धाचं जो बुद्ध विहार आहे, महाबोधी बुद्ध विहार टेम्पल, हे कुठल्याही परिस्थितीत मुक्त करून बौद्धाच्या ताब्यात द्यावं, ही आमची या माध्यमातून मागणी राहणार आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.